नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज करून दाखवणार आहे सातूच्या पिठाचे दोन प्रकारचे रेसिपी। एक भांडं घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेले 2 चमचा गूळ घेणार आहे, थंड पाणी घ्यायचं आहे, गूळ सर्व वितळून घ्यायचे। हे आता मी गूळ वितळून घेतलेला आहे आणि आता हे चाळणीने गाळून घ्यायचं। काहीतरी थोडं गूळ वगैरे असलेलं गाळणीमध्ये येते, गाळून घ्यायचं सर्व। 2 चमचे सातूचं पीठ घ्यायचं, गाळून घेतलेलं गुळाचं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये। गोड किती लागेल तेवढं घालायचं, जास्त कमी गूळ बघून घालायचं आपण आणि चमच्याने फिरवून घ्यायचं सर्व। आतल्या गाठी विरघळून घ्यायच्या, सतत ढवळत राहायचं। काही गुठळ्या झालेले नाहीये, सगळं वितळून गेलेले आहे आणि तयार झालेलं आहे गुळाची। आता याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालणार आहे चवीनुसार। मीठ घातल्यावरती गूळ आणि मिठाची चव खूप छान लागते पिठाला आणि हे आपण सकाळी खाऊ शकतो, खूप छान लागतं। थंड शरीरातील उष्णता कमी होतं याच्याने। आता आपण दुसरी पद्धत करून दाखवणार आहे। एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे सातूचं पीठ घ्यायचं आहे, थंड दूध घ्यायचं आहे, चवीनुसार पिठी साखर घ्यायचं आहे, मिक्स करून घेऊया। सर्व गुठळ्या वितळून घ्यायच्यात, सतत चमच्याने हलवायचं, गुठळ्या वितळतात। थंड छान लागतं खायला। आता आतल्या गुठळ्या पूर्ण विरघळून गेलेल्या आहेत, एकजीव झालेला आहे आणि हे याच्यामध्ये आपण दूध घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालायचं नाहीये। मीठ घातल्यावर दूध असल्यामुळे खराब होतं ते, मीठ अजिबात घालायचं नाही। आणि ही रेसिपी तयार झालेली आहे आणि ही जी आहे ती दुसरी गुळाची आहे। दोन्ही सुद्धा तयार झालेले आहेत आणि हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चालतं, खूप छान आहे। दोन्हीही सोपे आहेत, करून बघा। कसे वाटले दोन्ही रेसिपी कमेंट करून कळवा आणि असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।